नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते हे वशोऽपि सः। जिज्ञासूरूपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते। बळिये इंद्रिये इति मना मन एकवटे पवना। पवन सहजे गगना मिळोची लागे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत असताना आता उपांत्य भागाकडे या अध्यायाच्या चिंतनाचा प्रवास प्रारंभ झालेला आहे। या अध्यायाच्या अंतिम भागामध्ये भक्तराज अर्जुनांनी भगवान परमात्म्याला आपल्या अंतकरणातले 2 भाव आत्मनिवेदन रूपाने प्रगट केलेले आहे की प्रभो, आपण साम्या परोती जगी प्राप्ती नाही असं प्रतिपादन करता की समदृष्टीच्या पलीकडे अध्यात्म विश्वामध्ये कोणत्याही प्रकारचं प्राप्तव्य शिल्लक राहत नाही, परंतु ती साम्य भूमिका प्राप्त करण्यासाठी मन अतिशय स्थिर असावं लागतं। आणि माझ्या मनाचा विचार केला तर किंवा यच्च यावत सगळ्या साधकांच्या मनाचा विचार केल्यानंतर चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलव दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम। मनाचा विचार करत असताना मन अतिशय अस्थिर आहे आणि चंचलही आहे। सगळ्या प्रकारच्या शरीराला इंद्रियाला व्याकुळ करतं म्हणून त्याला प्रमाथी म्हणतात। कितीही आपण त्याचा संयम करायचा प्रयत्न केला तर ऐकत नाही, बलवान आहे आणि अनेक विषय वासनाने व्याप्त असल्यामुळे दृढ आहे। अशा मनाचा निग्रह केल्याशिवाय साम्य भूमिका प्राप्त करता येत नाही। आणि त्या मनाचा निग्रह करणं म्हणजे अत्यंत जोरामध्ये प्रवाहित होणाऱ्या वाऱ्याला जसं एखाद्या व्यक्तीने बांधण्याचा प्रयत्न करावा, हे जसं कार्य अत्यंत दुष्कर आहे तसा मनाचा निग्रह दुष्कर आहे। त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मनाचा निग्रह होणार नाही। निग्रह झाल्यामुळे मन स्थिर राहणार नाही आणि स्थिरतेच्या अभावी त्याला साम्य भूमिका तुम्ही जे प्रतिपादन करतात ते प्राप्त होणार नाही। तुम्ही सांगा की रामची कनवा, तुम्ही दयेनं सांगता हे आम्हाला मान्य आहे, पण काय करावं? मनाच्या स्वभावासमोर आम्ही सुद्धा हात टेकलेला आहे। परी न पुरोजी स्वभावा मनाची या, हे भक्तराज अर्जुनाच्या मनातला जरी भाव असेल तर त्यांचं मन असं नाही। कारण स्वर्गामध्ये सगळे अनुकूल भोग भोगत असताना, विद्यमान असताना सुद्धा भोगावी न रुचे मना माझी, ही त्यांची भूमिका आहे। पण साधकाच्या भूमिकेचा एक भाग प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ग्रहण करून आपलं मन देवाच्या समोर प्रगट केलं आणि देवाने उत्तरही अर्जुनाला खूप चांगल्या प्रकारचं दिलं आहे। असंशयम अर्जुना, तो म्हणतो ना तसंच आहे। मन चंचल आहे, त्याचा निग्रह करणं कठीण आहे, परंतु अशक्य मात्र नाही। बरं, कठीण जरी असेल तर अशक्य नाही, ते शक्य कोटीतलं आहे। कोटी म्हणजे प्रकार, ते शक्य प्रकारातलं आहे। मग कशाने निग्रह होईल? अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गृह्यते। पण यातले 2 भाग आहे। आपल्या मनाला वारंवार भगवत चिंतनामध्ये लावणं हा अभ्यास आहे आणि मन विषयाकडे गेलं की तिथं वैराग्याची योजना आहे। म्हणजे विषयाकडे मन गेलं तर वैराग्याच्या द्वारे विषयातलं दोष दर्शन करायचं, म्हणजे मन परत तिकडं जाणार नाही। आणि भगवत चिंतनापासून विमुख होऊ लागलं की पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा, नाहीतर उलट करा। विषयाकडे जायचं असेल तर मग विषयाचा अभ्यास करायचा आणि भगवंताचं चिंतनाच्या बाबतीमध्ये वैराग्य, असं मात्र नाही। अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गृह्यते। ज्याचं मन ताब्यात आहे त्याच्याकडून योग साधना अत्यंत सुलभ आहे। जे माणसं म्हणतात ना परमार्थ कठीण आहे आणि परमार्थ सोपा आहे, तर या दोन्ही भूमिका रास्त बरोबर आहे। सोपा कोणाला आहे? ज्याने मनावर ताबा मिळवला त्याच्याकरता परमार्थ फार सुलभ आहे। थोडे आहे चित्तसाह्य झाली आहे। आणि मग उपनिषदामध्ये हे वचन आलं ते क्षुरश धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत् कवयो वदंती। भक्ती ते कठीण शुळावरील पोळी, तर त्याचाही अधिकारी ठरलेला आहे जो अभ्यास करत नाही। जे अभ्यासीन गती काही
विरक्ती जयांसी नाही, तया ना कळी हे आम्हीही न म्हणो काही. ज्याचा अभ्यास सिद्ध झाला त्याला सोपं आहे, आणि ज्याने अजून प्रवेशच केला नाही त्याच्याकरता मात्र कठीण आहे. असं एका शंकेचं भक्तराज अर्जुनाच्या समोर भगवंताने उत्तर दिलं. पण भक्तराज अर्जुनाने आणखीन एक संशय प्रगट केला की एखादा परमार्थातला साधक असा आहे की ज्याने कर्ममार्गाचा परित्याग केला, जो अन्य देवदेवतांची उपासना करत नाही, म्हणजे उपासना मार्गही सोडून दिलेला आहे. फक्त श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू श्री गुरूंच्या बाबतीमध्ये तरी तनु मनो जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ, असा श्रवण मनन निधिध्यासन या अंतरंग साधनामध्ये जो प्रवृत्त झालेला आहे. आता जर त्याने कर्म चांगलं केलं असतं तर स्वर्ग मिळाला असता, उपासना स्वीकारली असती तर ब्रह्मलोकापर्यंत गेला असता. आता कर्माच्या अभावी स्वर्ग नाही, उपासनेच्या अभावी त्याला ब्रह्मलोक मिळणार नाही. बरं, साधकीय जीवन जगतो म्हणजे निषिद्ध कर्माचरण सोडून दिलेलं आहे, त्यामुळे त्याला नारकीय गतीसुद्धा प्राप्त होणार नाही. परंतु त्याचं आयुष्य संपलं आणि त्याला ब्रह्मज्ञानच झालं नाही, किंवा जेवढे प्रयत्न करायला पाहिजे तेवढे प्रयत्न त्याने केले नाही. येण्याची घाई केली पण आल्यानंतर घाई नाही केली ना. करावी तातडे परमार्थी इथपर्यंत बरोबर आहे, पण फारच अल्प प्रयत्न करत असेल आणि आपल्या अल्प प्रयत्नाकरता काही माणसं प्रमाण देतात, पडो न राही न तये ठाई, ओगाची संताची पायी न मगे न करी काही. अरे पण त्याचा अर्थ काय आहे? संतांच्या चरणाजवळ आल्यानंतर आता देवाकडे काही मागायचं नाही आणि संत जे सांगतील तेच करायचं, आपल्या मनाने काही करायचं नाही, असा अभिप्राय घ्यावा लागतो. नाही तर स्वतःच्या आळसाकरता अनुमोदन म्हणून न मगे न करी काही असं मात्र चालणार नाही. असा एखादा साधक अल्प प्रयत्न करत असेल, श्रद्धेने संपन्न आहे, पण ब्रह्मज्ञान त्याला झालंच नाही ना, आयुष्य संपलं, त्याला कोणती गती प्राप्त होणार? मोक्ष नावाची गती तर त्याला मिळणार नाही. कारण मोक्षाकरता जीव ब्रह्मैक्य ज्ञान व्हावं लागतं आणि ते ज्ञान तर त्याला काही अजून झालेलं नाही. मग अशा साधकाची नेमकी काय गती होते का तो नष्ट पावतो? आणि माझ्या या संशयाचं निराकरण आपणच करू शकता. प्रश्नसुद्धा प्रश्नकर्त्याने कोणाला विचारावं याचंही तारतम्य फार महत्त्वाचं आहे. देवाला प्रश्न कोणता विचारला आहे? साधकाच्या आगामी गतीविषयी प्रश्न विचारला आहे. आणि ज्या परमात्म्याला सगळ्यांची अतीत, वर्तमान आणि अनागत, अतीत म्हणजे भूतकाळातली, वर्तमान काळातली आणि भविष्य काळातली सर्वांची सर्व प्रकारची गती ज्याला ज्ञात आहे त्या देवाला प्रश्न विचारला आहे. एतन्मे संशयम कृष्ण चेत्तमर्हस्य शेषतः, अशेषतः शब्द वापरला. पूर्ण रूपाने तुमच्यापेक्षा वेगळा दुसरा या जगतामध्ये असा कोणता सर्वज्ञ व्यक्ती नाही की जो माझ्या या संशयाचं निराकरण करेल. कारण प्रश्न विचारला आहे आगामी गतीचा, भविष्यकाळाचा म्हणजे पुढच्या जन्माचा प्रश्न विचारला आहे. आणि ज्या परमात्म्याला सर्वांचं माहिती आहे, वेदाहम समतितानी वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेदन कश्चन, म्हणून देवाला प्रश्न विचारला आणि मग देवाने उत्तर दिलं. त्या उत्तराचाच आपण विचार करत आहोत. भगवान म्हणतात, अर्जुना, जो या परमार्थ मार्गामध्ये लागला त्याचा विनाश होत नाही. वर्तमान काळातल्या जन्मापेक्षा भविष्य काळामध्ये कनिष्ठ जन्म मिळाला तर तो विनाश आहे. आता जन्म कोणता आहे आपला? मानवी देहातला जन्म आहे. जर कदाचित पुण्याच्या जोरावर स्वर्गातला दिव्य देह मिळाला तर एक प्रकारची ती ऊर्ध्वगतीच आहे. पण यापेक्षा जर कनिष्ठ गती मिळाली प्रमादाने तर तो मात्र आपल्या विनाश आहे एक प्रकारचा. भविष्य काळामध्ये बैल व्हावं लागलं, आता व्हावं लागू शकतं, त्याचं काय कर्म तसे असेल तर व्हावंही लागेल, अडचण काही नाही. गाढव व्हावं लागलं तर विनाश आहे एक प्रकारचा. कुत्रा व्हावं लागलं विनाशच आहे ना. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी, असं जर व्हावं लागलं तर ते अधोगती विनाश आहे. परंतु या साधकाचा विनाश मात्र होत नाही. कारण का? नाही कल्याणकृत कष्टित दुर्गतीम तात गच्छती. जो कल्याण कर्म करणार आहे त्याची कधी अधोगती होत नाही. फक्त त्याला परीक्षा जास्त द्याव्या लागतात, व्यवहारामध्ये पाहावं लागतं. बघा आपल्याला हे काही माणसं, महाराज वारी चुकत नाही हो, नाम जप आमचा कधी चुकत नाही, गावातल्या सगळ्या सप्त्याच पारणाला आम्ही बसलेला असतो, दुःख काही कमी होत नाही. तर बाळा, ही हिशोब मागचा आहे, आताचा नाही.
मागचे जे काही वाईट कर्म आहे त्याचा हिशोब संपत नाही म्हणून ही अडचण आहे. पण आता जी चांगली कर्म करतो भविष्य काळामध्ये याची चांगली फळं नक्की मिळतील असा विश्वास ठेवला पाहिजे. नाही तर माणसं तुलना शेजारच्या बरोबर करतात. एकही दिवस देवात दर्शनाला नाही हो, आनंदात आहे आणि मी माझं दर्शन चुकत नाही पण देवाला आमचं चांगलं बघवत नाही, असं लोक देवावर तक्रार करतात. काही काही माणसाचं नुकसान झालं ते बघा देवाला आमची श्रीमंती पावली नाही. अरे त्यांनी सोन्याची लंका बुडवली द्वारका, काही वाटलं नाही. आपली संपत्ती काय घेऊ, मग कर्माचा हिशोब असतो. म्हणून अधोगती मात्र साधकाची कधी होत नाही, फक्त त्याला एक मुक्काम करावा लागतो आणि पुण्य न करता सुद्धा मुक्काम त्याचा होतो बरं. म्हणून साधकाला परमार्थ मार्गामध्ये जर त्याचा प्रवास चांगला असेल तर मोक्ष ठरलेलाच आहे. येतं मोक्ष असे आयता श्रवणाचे माझे, पण मोक्ष जरी नाही मिळाला तर बक्षीस रूपाने स्वर्ग ठरलेला आहे. म्हणून साधक हा दोन्ही बाबतीमध्ये फायद्यात आहे. दोन्ही बाबतीमध्ये साधना परिपूर्ण झाली तर मग दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा मोक्ष त्याला अवश्यम भावी अंततोगत्वा मिळणारच आहे. पण जर प्रयत्न कमी पडले किंवा आयुष्य संपलं किंवा अंतिम काळामध्ये विषयभोगाची थोडी वासना निर्माण झालीच यदा कदाचित, तरी त्याला मोक्ष आपलं स्वर्ग मात्र ठरलेलं आहे. म्हणून साधक दोन्ही बाबतीमध्ये फायद्यात आहे आणि बाकी विषयाच्या मागं लागणारा फायद्यात नाही हा, तो मात्र कायम आपल्या हानीमध्ये आहे. अधोगती त्याला प्राप्त होऊ शकते, मग त्याला एक मुक्काम करावा लागतो. तो मुक्काम आहे स्वर्गातला, पण तिथे दिव्य भोग भोगताना सुद्धा तो रमत नाही बघा. हा अंतरायावचिता का उडवला श्री भगवंता, देवी भोग भोगेता अनुतापी नित्य. त्याला ती पश्चाताप होतो. वाईट भोग मिळाले ना तर पश्चाताप होईल, यात काही अडचण नाही. पण चांगले भोग मिळाल्यानंतर पश्चाताप होतं, हे उत्तम साधकाचं लक्षण आहे. आपण बसमध्ये प्रवास करतो बघा, एखादं मळालेलं वाकड्या तिकड्या रंगाचं असणारं शीट मिळालं तो कोणीही सोडू शकतं. चांगलं आहे उत्तम आणि पहिल्याच क्रमांकाला आहे तर ते सोडणं महत्त्वाचं आहे. असे दिव्य भोग मिळाले तरी भोगावे न रुचे मना माझी. वाईट भोगाला तर कोणी सोडू शकतं, त्याच्यामध्ये हजारो दुःख व्याप्त आहे. पण दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य आणि मग पवित्र श्रीमंत कुळामध्ये जन्म मिळतो. हा झाला पहिला योगभ्रष्ट. पण दुसरा योगभ्रष्ट असा आहे, त्याला बुद्धिमान आणि दरिद्रानाम योगिनाम कुले भवती. दारिद्र्य संपन्न बुद्धिमान योगी पुरुषांच्या कुळामध्ये दुसऱ्याला जन्म मिळतो. मग पहिला योगभ्रष्ट आणि दुसरा योगभ्रष्ट यांची तुलना केली तर श्रीमंत आणि पवित्र कुळात जन्माला येणाऱ्या योगभ्रष्टापेक्षा दरिद्री आणि बुद्धिमान योगी पुरुषांच्या कुळामध्ये जन्माला येणारा योगभ्रष्ट श्रेष्ठ आहे. कारण तिथं भोगाची अनुकूलता आहे, त्यामुळे परमार्थाला लागायला कदाचित वेळ लागू शकतो. पण दरिद्री पुरुषाच्या कुळामध्ये जन्माला आला तर जन्मापासूनच दारिद्र्य आहे, त्यामुळे विषय भोगाकडे रमण्याची शक्यताच नाही. तो जन्माला आल्याबरोबरच, म्हणून ते ब्राह्मणाचे पोरे एक खेळाशी व्हायले ते नागवेचे पळवणे गेले. ते मात्र सर्व संग परित्याग करून अंगाला राख लावून नेऊन गेले, थांबलीच नाही घरामध्ये. कारण ती कुळ कोणता आहे, अथवा योग्य नामेव कुले भवती धीमता. आणि बाकीचे मग जनकाधिकांचे जे कुळ आहेत तिथे मात्र भोगांची अनुकूलता असल्यामुळे थोडासा परमार्थ मार्गामध्ये वेळ लागू शकतो. असा जन्म आहे की त्या जन्मामध्ये गत जन्मात कमवलेली बुद्धी पुनश्च एकदा प्राप्त होते आणि तो मग जास्त प्रयत्नाने पुन्हा परमार्थामध्ये प्रवास करतो. मागचा अभ्यास त्याला बळजबरीनं परमार्थामध्ये घेऊन येतो. कधी व्यवहारात दिसतंय बघा, एखादा मुलगा असतो ना एखाद्या घरामध्ये, कधीच परमार्थ करत नाही. त्याचे आईवडीलसुद्धा थकतात सांगून सांगून, घरचेसुद्धा त्याच्यासमोर हात जोडतात, परमार्थ नाही करत. सगळं गाव परमार्थाला लागतं, तो परमार्थ नाही करत. पण एखादा प्रसंग जीवनात असा काही येतो की त्याच्या परमार्थाला सुरुवात झाली तर तो सगळ्या घरच्यांना मागं टाकतो आणि त्यांच्यापेक्षा सरस साधना करतो. का? पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते अवशोपी सहा. अवश परतंत्र होऊन तो पूर्व अभ्यासाच्या बळाने परमार्थाकडे आकृष्ट केला जातो. ह्रियते म्हणजे त्याचं हरण केलं जातं, अपहरण होतं त्याचं. अपहरण कुठे? परमार्थामध्ये. आणि मग ते परमार्थाचा प्रवास त्याचा, तो जरी योग मार्गाचा साधक असेल तर शब्द ब्रह्माचं
म्हणजे वेदाने प्रतिपादन केलेल्या कर्माच्या फलाचं तो उल्लंघन करतो, मोक्षापर्यंत जातो, असा आचार्यांचा अर्थ आहे. शब्दब्रह्म अधिवर्तते. आणि ज्ञानोबाऱ्यांचा अर्थ काय आहे? ज्ञानोबाऱ्या म्हणतात वेदाचा अर्थ अभिप्राय दुर्भेद आहे, त्याचं भेदन करणं कठीण आहे. आहाच बोलाचे वालिप फेडीचे आणि ब्रह्माची याचे अंगा घडीचे, मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी. शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेले शब्द एक प्रकारचे आवरण आहे आणि त्या शब्दाच्या आतमध्ये परमतत्व आहे. तर ते शब्दाचं टरफल बाजूला काढावं लागतं आणि ते काढणं फार कठीण आहे. म्हणजे एकतर मनुष्याला शब्द कळावा, शब्दाची शक्ती कळावी, त्या पदांचा अर्थ कळावा, त्यातला भावार्थ, गूढार्थ, पुन्हा त्यातला ध्वन्यार्थ, एवढं सगळं कळण्यासाठी पुन्हा बुद्धी लागते. हे सगळं कळावं लागतं की नाही, आणि कठीण आहे. दुर्भेदचे अभिप्राय, ज्या वेदाच्या अभिप्रायाचं भेदन करणं जे अत्यंत कठीण आहे. काल आपण उदाहरण पाहिलं होतं, शास्त्राचं मनोगत कळणं एवढं सोपं नाही, त्याला संप्रदाय पुरस्सर अध्ययन व्हावं लागतं आणि ते पुष्कळ अध्ययन झालं तर अभिप्राय कळतो, नाही तर कळत नाही, नाहीतर मग अनर्थ होऊ शकतो. बरं, तात्पर्य लक्षात येत नाही. आणि शास्त्राचं तात्पर्य एवढं सोपं नाही. म्हणजे तक्षक नावाच्या सर्पाच्या फणीवरचा मणी काढायचा, त्या मण्याला छिद्र पाडायचं आणि सोन्याची तारणी तयार करायची, सिंहाचा केस आणायचा, बरं तोही शेपटीवरचा नाही आणायचा, सिंहाच्या नाकातून आणायचा, नाकातून. मग आता सिंह तोपर्यंत कस्थित प्रज्ञ आहे का शांत बसायला? त्याच्या नाकातून जर केस आणला तर तो गेलेल्या माणसाचा नाष्टाच करेल ना. तरी तक्षकाची फडे ठाकोनी कै तो मणी काढे, कै नाकी चाकी सुजोडे सिंहाची, तरीच ते नेतो पाविजे. मग एरवी काय असे रिक्तकंठी, मग तो आणायचा, तर त्याचा हार तयार करायचा आणि तो मग पुन्हा गळ्यामध्ये बांधून फिरायचं. हे जसं कठीण आहे तसं शास्त्राचं वर्म कठीण आहे, कळत नाही. पण असे दुर्भेद जरी शास्त्राचे अभिप्राय असले तर अभ्यासा वाचून अचूक त्याची बुद्धी तात्पर्याला ग्रहण करते. किंवा जे अभिप्राय गुरूंच्या मुखारविंदातून श्रवण केल्याशिवाय कळतच नाही. म्हणून तर आपल्याकडे ना हल्लीच्या काळामध्ये आपण म्हणतो ना की आम्ही श्रवण करतो आहे, श्रद्धा असावी लागते. गुरुवारी डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असा, परमार्थी साधकाला उपदेश करण्याकरता एक चैतन्य समोर असावं लागतं आणि एक चैतन्य ते श्रीगुरूंच्या विग्रहावर असावं लागतं, श्रीगुरूंच्या रूपाने. म्हणजे तेच चैतन्य आपल्याला सगळ्या शंकेचं प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं. म्हणून तर आपल्याकडे ही पद्धती काली संप्रदाय पद्धती की गुरु ज्ञानोबऱ्यांचं ओवी आहे ना, तरी तनो मनोजीवे चरणांसे लागावी. हे का आलं? त्याचं कारणच असं आहे की श्रद्धा ही चेतनावर बसत असते, श्रद्धा मोबाईलवर नसते राहत. श्रद्धा ही आपली त्या वक्त्यावर असते, त्या मुखारविंदातून येणाऱ्या गुरुतत्वावर श्रद्धा असते आणि श्रद्धाच माणसाला फळ देते. श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून तर आपल्याकडे गुरु शरणागती सांगितली आहे ना. उदाहरण भगवद्गीतेचं आहे. जोपर्यंत भक्तराज अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये स्वतःचंच प्रतिपादन करत होते, अनुशुश्रुमहा असं मला वाटतंय म्हणे, असं आम्ही ऐकलेलं आहे. नरकीय नियतम वासो भवतीत्यनुशुश्रुमा. आम्हाला असं वाटतं की त्याचं नरकामध्ये पुष्कळ दिवसापर्यंत वास्तव्य करावं लागतं, असं आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे आम्ही फार मोठे बहुश्रुत आहोत. मग भगवान म्हणले, तू ऐकलेलं नाही, सांग मग तुझं सगळं काय सांगायचं ते. मी तुला काहीच सांगणार नाही. दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं, 2 श्लोकामध्ये, पण परिणाम वेगळा झाला. परिणाम काय झाला? देवा हे तुलेवरी बोलावे नलगे अवतारी, आधी तूच विचारी सांग राव. महा देवा एवढं बोलाच कारण नाही, कारण बोललेच तसे होते ना. क्लेब्यम मास्मगम पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. अरे अर्जुना, अशा क्लिबतेला प्राप्त होऊ नको. अर्जुनाला राग, त्याने देवा एवढं बोलाच काही कारण नाही. ठीक आहे, आम्हाला मान्य, आम्ही रडतोय, आम्ही धनुष्य टाकलंय, पण एवढं सुद्धा आम्हाला बोलाच कारण नाही. भगवान म्हणले, मग काय हरकत नाही, तुझंच प्रवचन चालू दे आता. मग असं बोलले ऐसे अर्जुन ते अवसरी, म्हणे श्रीकृष्ण अवधारी, तरी ते मनानं याचे मुरारी ऐकून या. देवाने ऐकलं कानाने, पण देवाच्या मनापर्यंत गेलं नाही. हे जाणवणे पार्थ भ्याला. मग पुनरपी बोलू लागला, म्हणे देव का चित्त या बोला देतीचे ना,
आतापर्यंत देव चांगलं ऐकत होते, आता नुसतं हं इकडं तिकडं पाहतात, काय आहे की नाही. बहुतेक देवाला आमचं वाक्य मनापर्यंत येत नाही. वैकुंठवासी गुरुवारी गोले बाबा म्हणायचे बा, जेव्हा अडाणी माणसं बोलत असतात ना, तेव्हा मोठी माणसं नुसतं ऐकत असतात, ते कमेंट करत नाही. हां, ते बोलत नाही. सगळ्याच गोष्टीला बोलायचं असतं का? बोलायचं नसतं. आपलं वजन काय, आपण कमेंट कोणाला देतो? देऊ नये. नाहीतर मग ते देणाऱ्याचं वजन वाढतं, म्हणजे त्या गोष्टीला महत्त्व येतं. देऊ नये. ते अर्जुनाच्या लक्षात आलं आपलं काहीतरी चुकतं आहे. आणि मग जेव्हा शिष्यस्तेहम, जेव्हा शिष्यभाव पत्करला, तेव्हा भगवंतांनी सांगितलं ना पृष्ठ हा कश्यचित ब्रूयात, अन्यायाने विचारत असेल तरी सांगू नये आणि विचारल्या वाचून सांगू नये. पण गुरु कोणाला सांगतात? शिष्याला आणि पुत्राला. त्याने नाही विचारलं तरी सांगतात. गुरुगम्य हनठाय, आणि असा हा योगभ्रष्ट साधक आहे. ते तर संसरे विन जाय बुद्धी तयाची, किंवा सायासी विन जाय बुद्धी तयाची. त्याची बुद्धी जाणण्याची शक्ती अभ्यास न करता सुद्धा अचूक तिथपर्यंत प्रवेश करते. बरं, आपल्याला असं वाटतं कधी कधी आश्चर्य, हे कुठं शिकलेच नाही आणि यांना बरंच कळतं. तर हे बरंच कळण्याकरता ते आता नाही शिकले, मागच भरपूर शिकलेले आहे. काही काही विद्यार्थी बघा ना, आळंदीमध्ये येतात ना, 3 महिन्यातच कीर्तन वाजवतात. आणि येऊन सराव कधी केला? मागच्या जन्मात. ज्या अर्थानं ते सिद्ध झालं. काही लहान लहान मुलांचा आपोआप स्वर लागतो बघा, आपोआप. जास्त काही साधना करत नाही, काही नाही, लगेच स्वर लागतो. आणि इथं आयुष्य गेलं तरी स्वरच लागत नाही. असं कधी कधी काय, अभ्यास तेवढा नाही ना आपला, असं घडतं. काही काही विद्यार्थी मी आळंदीत पण पाहिजे, 12-12 वर्ष इंद्राणीच्या घाटावर सराव केला, पण हरिपाठमध्ये दागिना तर उलटाच टाकतात. त्याचं काय कारण आहे? तर ते साध्य नाही होत. आणि काही काही 3 महिन्यातच काय कीर्तन वाजून मोकळे होतात. तर मागे कधीतरी सराव केलेला आहे. तसा हा पूर्वाभ्यास आहे. आणि अचूक अभ्यास न करता, आता बरं म्हणजे वर्तमान काळातला अभ्यास न करताही, म्हणून परमार्थामध्ये मागं जे कमवलेलं आहे ना, ते बरोबर आपल्याला आपलं मिळत असतं. बरं, जे आपण मागं कमवलेलं असतं ना, ते बरोबर मिळतं. ईश्वराच्या सृष्टीमध्ये थोडीसुद्धा चूक होत नाही. जे तुम्ही मागं परमार्थ कमवलेलं आहे, जे आपण कर्म कमवलेलं आहे, ते अचूक प्राप्त होतं. याचं त्या खात्यावरसुद्धा जात नाही. आणि भगवान ह्या खात्यातून त्या खात्यात पाठवताना कमिशनही घेत नाही. बरोबर प्राप्त. तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. ते मागं जे कमवलं ते बरोबर प्राप्त होतं. आणि म्हणून काही साधक या जीवनामध्ये मागच्या फक्त साधनेचा आनंद घेण्याकरताच आलेले असतात. जसं की सद्गुरू श्री जोग महाराज. हे ते साधना, गुरुनाम गुरु मामासाहेबांनी विचारली, तुम्ही साधना काय केली? कारण तुम्ही साधना करताना आम्हाला कधी काही दिसलेच नाही. चरित्रामध्ये आले बघा, जोग महाराजात अजूनही तो आरसा आहे बघा संस्थेमध्ये. पण त्या आरशामध्ये जोग महाराज स्वतःला निरखून पाहायचे सारखे. आणि निवांत जर असेल तिथं डोलायचे. महाराजांना विचारलं, तुम्ही का डोलता? म्हणजे आतला आनंदच एवढा मोठा आहे. त्या आतल्या आनंदाचे तरंग सागर हेलावतो आहे, आणि त्याचा परिणाम स्वरूप शरीरावर होतो. म्हणून स्वानंद, स्वतःच्या स्वरूपांतर्गत असणारा आनंद, त्या आनंदाच्या सुखात निवास करणारे म्हणून स्वानंद सुखनिवासी. विचारलंच बा त्यांना एकदा, कधी सांगत नव्हते महाराज. म्हणजे मांडेना स्वतंत्र फळ हेही आहे. आणि साधना तर काही प्रगट करायचीच नाही आपण काय केलं म्हणून. पण एकदा सहज आनंदामध्ये असताना विचारलं. ते विचारण्याकरता व्यक्ती आनंदात असावं बरं, समोरचं तवा विचारावं. नाही तर तो तावा आहे ना, आपण महाराज एखादी तारीख घेता का? अरे तारीख काय, आपला काला होईल ना. आनंदात विचारलं पाहिजे. मग ते आनंदात विचारलं, महाराज तुम्ही काय साधना केली? त्यांनी मला साधना या जन्मातली नाही सांगत, पण मागच्या जन्मामध्ये आम्ही ज्ञानोबारांच्या पालखीचे भोई होतो. काय साधना आहे? मग त्या साधनेचा आनंद भोगण्याकरता हे जीवन स्वीकारलेलं आहे. ही सगळी साधना घडते. म्हणून परमार्थ करत राहावा आणि फार ताण नाही घेऊ. नाही तर एखादी मेंदूतली नस फुटू शकते. टेन्शन नाही घ्यायचं. फक्त आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा या वाङ्मयाच्या चिंतनात गेला पाहिजे. बऱ्याचदा साधक काय होतात, स्पर्धा करतात. त्याच्यासमोर असं वाटतं की आपण प्रसिद्ध कीर्तनकार व्हावं, हे प्रसंगाला आपल्याला आठवावं. यामुळे याचा आनंद नाही घेत आहेत. समाजाला प्रसन्न करण्यासाठी आपली साधना नसावी. आपली साधना आपल्याला आनंद देणारी असावी. आपल्या गुरुजनांना, संतांना, देवांना, स्वतःला आनंद मिळण्यासाठी आपल्या आयुष्याचा कालावधी चांगला व्यतीत व्हावा. दुसरं कोणतं मनाला वृत्तीला आलंबन मिळू नये
याकरता वाङ्मयाचं अध्ययन करायचं, नाहीतर मग ती पुन्हा शास्त्र वासना तयार होते आणि शास्त्र वासना दुःख देते. बरं, पंचदशीकाराने विचार केला आहे. ते नारद महर्षींना म्हणे शोक झाला. का झाला बरं? ते तो सगळ्या पुराणाचा शास्त्राचा अभ्यास करणारे होते. हो म्हणे, सगळ्या पुराणान पंचवेदान शास्त्राने विविधानी च ज्ञात्वाप्यनात्मवित्वेन नारदोती सुशोचः. आता हे सांगण्यासाठी श्लोक पाठ करावा लागतो. ही पुन्हा शास्त्र वासनाचे चिंतन त्याच्यावर चालू आहे, ते चालू आहे पुन्हा. काय करावं सांगण्यासाठी? तर अगोदर फक्त तापत्रय मात्राने शोकित होते, पण शास्त्राचं अध्ययन झालं की पश्चात्अभ्यास विस्मार भंग गर्वैश शोक्यता. म्हणजे हे अभ्यास करू नये असं तात्पर्य घेऊ नका. बरं, तात्पर्य लक्षात ठेवा. अभ्यास केल्यानंतर त्याचं आवर्तन करावं लागतं, वारंवार आवृत्ती करावं, त्याला अभ्यास म्हणतात. पुन्हा आणि जर प्रसंगाला नाही आठवली ओवी, तर काही कीर्तनकार म्हणतात हां यांचं लय पाठांतर सांगा बरं ओवी, आणि नेमकी आठवत नाही बघा, तर तेव्हा लयचा अपमान वाटतो. काही वाटलं नाही पाहिजे. आठवणं तरी बुद्धीचंच आहे आणि न आठवणं तरी बुद्धीचंच आहे ना. आपण बुद्धीपेक्षा वेगळे आहोत, काय वाटाच त्याच्यामध्ये. विस्मरण होतं. आपल्यापेक्षा समजा जर कमी आला तर मनुष्याला गर्व होतो, आणि जास्त आला तर आपला अपमान होतो आणि कधी कधी दुःख देतं. म्हणजे हेही नसावं. पण अभ्यास करावा आपल्या आनंदासाठी. जसा मासा पाण्यामध्ये 24 तास पोहत राहतो, तसं साधकाने या संत वाङ्मयाच्या चिंतनामध्ये 24 तास डुंबून राहावं, पण स्पर्धा करू नये. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण कुणापेक्षा तरी मोठा कीर्तनकार झाला पाहिजे. हे आपल्यातलं बरं का, म्हणून बोलतो आहे. याचं काही दुसऱ्याकरता हे वाक्य नाही आहे. ते आपण आपला अभ्यास करायचा. काही विद्यार्थी टेन्शनमध्ये राहतात, सारखे प्रदक्षिणा करताना सुद्धा वाचन करू नये ना. समोर एखादी गाडी येते, सिग्नल लागतो, काय होतं, ठेस लागेन. अभ्यास चालता चालता करूच नाही, पण ते टेन्शन अभ्यास करायला होतं. असं करू नये. अभ्यास आनंदात केला पाहिजे. हाही पुन्हा अभ्यासाचा विषय. ठीक आहे. ऐसे दुर्भेदचे अभिप्राय का गुरुगम्य ठाय ते तर संसरी विन जाय बुद्धी तयाची. अभ्यासा वाचून अचूक त्याची बुद्धी तिथपर्यंत जाते. 60 क्रमांकाची ओवी 460. बळीये इंद्रिये ती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोचे लागे. ऐसे नेनो काय अपैसे तयातीची की जे अभ्यासे समाधी गरपुसे मानसाचे. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. काल परवा आपण चिंतन केलंच होतं. हे बळीये. आता या साधकाला सायास या जीवनामध्ये होत नाही, कारण परमार्थ करायचा जरी असेल किंवा एखाद्याला व्यवहार जरी करायचा असेल तर त्याकरता त्याचं शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी हे सगळे प्रसन्न असावे लागतात. तुम्ही व्यवहारही करा तरी शरीर चांगलंच लागतं, पण आरोग्य संपन्न जीवनासाठी व्यायामही केला पाहिजे. भले 30 मिनटं असेल, 20 मिनटं असेल, व्यायाम केला पाहिजे. नाहीतर मग आपण आयुष्यभर अभ्यास करतो आणि जेव्हा या अभ्यासाचा आनंद घ्यायचा त्या काळात नेमकं आरोग्य बिघडतं. मग मनुष्याला परमार्थाचा हवा तसा मनमुराद आनंद घेता येत नाही. पण आरोग्यालाही जपलं पाहिजे. शरीर व्यवहारातही महत्त्वाचं आहे, परमार्थातही महत्त्वाचं. इंद्रियसुद्धा पाटव्य संपन्न असावे लागतात, मन स्थिर आणि बुद्धिशुद्ध असावे लागते. आणि हे सगळ्यांची जर अनुकूलता मिळाली तर मग थोडे आहे चित्तसाह्य झाली. नाही तर आता समजा, आता मला माहिती नाही आहे, पण मला माझा आवाज थोडा कमी येतो आहे, आणि ज्या माणसाला आवाज स्वतःचं कमी येतो ना, ते जास्त मोठ्यानं बोलतं आहे. असं घडतं बघा. ते कमी काय तर कानात औषध टाकल्यामुळं उद्यापासून होईल व्यवस्थित. असं पाटवी असावं लागतं की नाही. नाहीतर इंद्रियाचं साह्य जर नसेल तर मग त्याच्यामध्ये समाधान मिळत नाही. नाहीतर मग आता दाढ ठणकते आपली, आणि पाठाला बसला तर पाठ ऐकता येत नाही ना. आरोग्य असावं लागतं, चांगलं जपलं पाहिजे. या साधकाला हे सगळं साह्य मिळतं बघा. शरीरापासून इंद्रियाचं, मनाचं, बुद्धीचं सगळं साह्य. बुद्धीचं साह्य अगोदर सांगितलं. संसरे विन जाय बुद्धी तयाची. त्याची बुद्धी अभ्यासा वाचून शास्त्र तात्पर्यामध्ये प्रवेश करते बघा. जसं पाताळातलं धन त्या पायाळू व्यक्तीला सहज दिसतं, तसं शास्त्रातलं जे ज्ञानोबाण्याचा अर्थ आहे बरं, शब्द ब्रह्माती वर्तते. शब्द ब्रह्म म्हणजे वेद, शास्त्र, याच्या तात्पर्याला बरोबर त्याची बुद्धी भेदन करून ग्रहण करते.
आणि इंद्रिय सहसहाय्य करतात. कसे? बळीये इंद्रिय येती मना. येती म्हणजे येतात, वश होतात. इंद्रिय मनाला वश होतात. नाहीतर इंद्रिय चंचल आहे ना, मनही चंचलच आहे. या दोघांकरता दोन शब्द आले गीतेमध्ये. मनाकरता चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी, प्रमथनशील आहे मन. आणि इंद्रियाने प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. हे इंद्रियसुद्धा प्रमथनशील आहे आणि प्रमाद करणारे, व्याकुळ करणारे आहे. पण असे व्याकुळ करणारे जरी इंद्रिय असतील ना, तर बहुवचन आले आहे. सर्व प्रकारचे इंद्रिय त्याच्या मनाला वश होतात. ते आपण व्यासांचं उदाहरण पाहत असतो. बहुतेक जैमिनी त्यांचे शिष्य आहे. मग त्यांनी एका श्लोकाची रचना केली की बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसम अपिकर्षती. विद्वान पुरुषाला सुद्धा ते आपल्याकडे ओढून नेतात. शिष्याने ऐकलं. त्याने गुरुजी एक काम करा, पाठ बदला म्हणे. हा विद्वांसम नापिकर्षती. विद्वान पुरुषाला ते आकर्षित करू शकत नाही. जाऊ दे म्हणे, आता पाठ तुझा ठेवायचा का आपला ठेवायचा आपण नंतर विचार करू. कालांतराने घटना आपल्याला माहिती आहे. जैमिनी ऋषी वश झाले आणि मग व्यासाने सांगितलं कोणता पाठ घ्यायचा. म्हणे गुरुजी तुमचाच घ्या, तुमचाच पाठ बरोबर आहे. विद्वांसम अपिकर्षती. विद्वान पुरुषाला सुद्धा इंद्रियग्राम आपल्या ताब्यामध्ये घेतात. पण ही बलवान असणारी इंद्रियसुद्धा या साधकाच्या आगामी जन्मामध्ये कारण मागेच त्याने तो अभ्यास केलेलाच आहे. म्हणून आपलं फक्त वरचं शरीर बदलतं, स्थूल शरीर. पण जे सूक्ष्म शरीर आहे ना, ते बदलत नाही बरं. ते अनादी कालापासून जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत आपलं सूक्ष्म शरीर तेच राहतं. म्हणून मागच्या जीवनातली आपली बुद्धी तीच आता आहे. मागच्या जन्मातलं मन तेच आपलं आता आहे. मागच्या जीवनातले आपले इंद्रिय म्हणजे 17 तत्वाचं किंवा 16 तत्वाचं किंवा 19 तत्वाचं जे पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि एक अंतकरण, हे झाले 16. किंवा मनबुद्धी 17 आणि मनबुद्धी चित्त अहंकार घेतले तर 19. हे सूक्ष्म शरीर आपलं तेच असतं. जसं व्यवहारामध्ये उदाहरण देतात ना, आपले मोबाईल बदलतात पण सिम कार्ड तेच राहतं. तसं आपलं सूक्ष्म शरीर तेच राहतं की जे मागचं आहे तेच पुढं काम येतं. फक्त ज्या जन्मामध्ये आपल्याला ब्रह्मज्ञान होईल तेव्हा मात्र सूक्ष्म शरीराचा बाद होऊन जातो. नाहीतर वरचं शरीर आपण प्रत्येक जन्मात बदलत असतो आणि सोडावं लागतं. म्हणजे अहो सोडताना लईच कष्ट आहे असं मागच्याही जन्मात वाटत होतं. सोडताना फार कष्ट आहे, पण ते जसं आपण सहज सोडलं, मागच्या जन्मातलं आपण धन सोडलं, नातेवाईक सोडले, नाव सोडलं, प्रसिद्धी सोडली आणि या जन्मात आलो की नाही आपण. देवाची माया आहे बघा. मागचं काहीच आठवत नाही आपल्याला. मागचं जर एखाद्याला आठवलं असतं तर माणसं भांडणं करायला गेले असते. माझं येते असं म्हणलं असता. पण देवाच्या या मायेमध्ये लिहिले, सृष्टीमध्ये मागचं काही आठवत नाही. आणि भविष्यामध्ये जेव्हा जन्म मिळेल तेव्हा आताचं काही आठवणार. हे आताचं म्हणे मग मला तर मी काही नाही. ते कोणी असो ते सोडावं लागतं. हे सगळं मृत्यूचा एक क्षण आहे बघा. आणि एक क्षणामध्ये सगळं सोडावं लागतं. एकाच क्षणामध्ये आपली विद्या असेल, धन असेल, प्रतिष्ठा असेल, कीर्ती असेल, शरीर, संपत्ती सगळं एका क्षणात सोडावं लागतं. आणि जे सोडायचं आहे ते माणसं 8 तासाने कमवतात. आणि जे घेऊन जायचं आहे त्या बाबतीत उदास आहे. सायाशी करीशी प्रपंची दिनानेसी हरिशी न भजसी. जे सोबत न्यायचं आहे आपल्याला शिदोरी आगामी जीवनामध्ये ती नाही कमवत. आणि जे सोडून द्यायचं आहे त्याच्या मागं लागतो. तसं या साधकाचं नाही. बळीये इंद्रिय येती मना. ते सगळ्या प्रकारचे इंद्रिय बलवान जरी असेल तर मनाचा वश होता. मन एकवटे पवना. मन पवन म्हणजे प्राणवायू. त्या प्राणवायूशी ऐक्याला प्राप्त होतो. हा प्रवास मागे आला आहे बरं. याच अध्यायामध्ये कुंडलिनी जागृत झाल्यानंतर त्या साधकाचा मूलाधार चक्रापासून तर अगदी शेवटच्या आज्ञाचक्रातून पुढे जाईपर्यंत आणि जे तव वरिले कडोने ढाळे चंद्रामृताचे तळे कान वडोनी मिळे शक्तिमुखी असा जो प्रवास सांगितला त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे. पण मागे विस्तार झाल्यामुळे ज्ञानोबा आता फक्त सूत्र प्रतिपादन करतात. मन एकवटे पवना म्हणजे इंद्रिय मनाच्या ताब्यात जातात. मन प्राणवायूशी एकरूप होतं आणि तो प्राणवायू पवन सहजे गगना. इथलं गगन म्हणजे भौतिक आकाश नाही घ्यायचं. मग चैतन्यालाच आकाश म्हणतात, त्याला आपण चिदाकाश म्हणतो.
तर चैतन्य स्वरूपाशी तो प्राणसुद्धा सहज ऐक्याला प्राप्त होतो. ज्ञानोबा म्हणतात हे कसं घडतं? पवन सहजे गगना प्राणवायू सहज चिदाकाशामध्ये मिळोचे लागे. ऐक्याला प्राप्त होतो. हे घडतं कसं? आपल्यालाही काही सांगता येणार नाही. इथं ज्ञानोबाने शब्द ठेवला ना, नेनो. जेव्हा ज्ञानोबाला असं फार मोठं काही विस्ताराने सांगायचं नसतं तेव्हा ज्ञानोबा म्हणतात नेनो. जसं की नेनो ब्रह्म मार्ग चुकले. आपण ब्रह्म आहे, चुकलं कसं काय? नेनो. कसं चुकलं माहिती नाही, पण चुकलं हे खरं आहे. असं नेमकं या साधकाच्या जीवनात काय घडतं? आता हे नेनो का म्हटले? हे अनुभवाची जोगी आहे. आणि हे ज्या साधकाला हे ज्याचं त्याचंच कळेल, बाकीच्या लोकांनाही कळणार नाही, म्हणून नेनो. असं काय होतं काही सांगता येणार नाही. असं अकस्मात का घडतं? मागची साधना आहे. ऐसे नेनो काय आपैसे. आपैसे म्हणजे आपोआप, सहज, सायास न करता. वास्तविक कठीण आहे बरं. इंद्रिय ताब्यात येणं कठीण आहे. मन ताब्यामध्ये येणं, पुन्हा प्राणवायूवर जय मिळवायचा आणि तो प्राणवायूसुद्धा चिदाकाशामध्ये एकरूप करायचा, एवढं सोपं एक आहे. पण आपैसे त्याला ते आपोआप होतं. ऐसे आपैसे काय नेणू? कसं होतं काय माहिती, पण होतं. मग हे असं का म्हटलं बरं? हे अनुभवाची जोगे आहे म्हणून नेनो. हे शब्दात नाही सांगता येत. तया तेची की जे अभ्यासे. सगळ्या प्रकारचा तो अभ्यास नाही करत. ज्ञानेश्वरीसाठी काय काय लागतं बरं? पहिलं तर व्याकरणच लागतं. व्याकरण लागतं, सगळ्या प्रकारचे शास्त्र लागतं, सगळी पुराणं, सगळी उपनिषदं, प्रस्तांतरी सगळं शिकल्यानंतरसुद्धा ते ज्ञानेश्वरीसाठी कमीच पडतं. पहिले व्याकरण लागतं. बघा इथं व्याकरण कसं आहे. अभ्यासे, ते अभ्यास शब्दाची तृतीय विभक्ती आहे. अभ्यासे म्हणजे अभ्यासाने. मागे बघा 21वी एक ओवी गेली याच अध्यायामध्ये 36व्या श्लोकावर. एरवी विरक्ती जयांसी नाही जे अभ्यासी. तिथं अभ्यास शब्दाची सप्तमी आलेली आहे. म्हणजे जे अभ्यासात कधीच प्रवेश करत नाही. एवढं व्याकरण महत्त्वाचं आहे. पहिलं वर्ष काही सामान्य नाही. पहिलं वर्ष विसरताच येत नाही बघा. आयुष्यभर कामी पडतं. आणि व्याकरण शिकलं पाहिजे. व्याकरणम मुखम प्रोक्तम म्हटलं आहे. व्याकरण शिकलं पाहिजे बरं. त्याच्याशिवाय शब्दशक्ती अर्थ नाही लागत. पण इथं अभ्यासी शब्दाची आली तृतीय विभक्ती. अभ्यास तो करत नाही. मग अभ्यासे तया तेची कीजे. अभ्यासाकडून, अभ्यासाने त्याच्याकडून साधना घडली जाते. म्हणजे तो नाही अभ्यास करत, मग अभ्यास स्वतःला त्याच्याकडून करून घेतो. असा हा भाव याच्यात पण आला आहे बघा. कुठे? त्या शुचोदेशी प्रतिष्ठाप्य यावर सांगत असताना की आपोआप त्याचा अभ्यास होतो. आपोआप तो अभ्यास नाही करत. अभ्यास आपण याते वरी ऐशी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. अभ्यासची आपण याते वरी. अभ्यास स्वतःहून त्या साधकाचा स्वीकार करतो. अभ्यास आपण याते करी हृदयाती अनुभव वरी ऐशी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. पवित्र देशाचं महत्त्व सांगत असताना स्वतःहून अभ्यासची, तो अभ्यास नाही करत. अभ्यासच त्याला स्वतः, अभ्यास म्हणजे साधना, साधनाच त्याच्याकडून स्वतःला पार, निष्णात, निपुण रूपाने करून घेते. म्हणून तया तेची बरं, त्यालाच फक्त चकाराने आणण्याची आवृत्ती केली आहे. वास्तविक बाकीच्यांना अभ्यास करावा लागतो. आणि हा साधक असा आहे की अभ्यासाकडून त्याची साधना करून घेतली जाते. तया तेची की जे अभ्यासे. अभ्यासाकडून, तया तेची त्याच्याकडूनच हा अभ्यास सहज पार पाडला जातो. तो अभ्यास नाही करत, सहज त्याचा अभ्यास होतो, हे सांगायचं आहे. समाधी गरपुसे मानसाचे. मानस म्हणजे अंतःकरण, त्याचं मन. आणि त्याच्या मनामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य व्हावं, त्याच्यामध्ये वृत्तीचा लय व्हावा, या भूमिकेला म्हणतात समाधी. जे तर पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसीय सरिसीय भूमिके समाधी राहे. सम असणारं ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्मस्वरूपाशी आपलं अंतःकरण ऐक्याला प्राप्त होणं, या भूमिकेला म्हणतात समाधी. तर ही समाधी नावाची अवस्था विचारत येते. लोकाला विचारते का हो, त्यांचा पत्ता सांगा बरं. समाधी गरपुशे मानसाचे.
त्या योगभ्रष्ट पुरुषाच्या मनाचं घर समाधी विचारते की मला त्याच्या मनात जाऊन राहायचं आहे. म्हणजे सहज त्याला समाधी लागते. आणि माणसं म्हणतात आम्हालाही लागते, आपल्या डोळा लागतो. एवढं सोपं आहे काही? आपण त्याला समाधी म्हणतो, आपला भ्रम आहे. समाधी गरपुषे मानसाचे, म्हणजे इंद्रिय ताब्यात येतात, मन वायूशी एकरूप होतं, प्राणवायूचे आकाशाशी एकरूप होतो, सहज अभ्यास होतो आणि समाधीपर्यंत जो जातो. ज्ञानोबा म्हणतात त्याला पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं, जाणीचे योगपीठेचा भैरव, काय हा आरंभ भरेचा गौरव. तर दुसरा पाठ आहे आरंभ स्तंभीचा गौरव, आणि आणखीन एक आहे आरंभ रंभेचा गौरव. असे 3 पाठ आहे वयोगीमध्ये. की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला, असं वाटतं त्याच्याकडे पाहिल्यानंतर. ही ज्ञानोबाऱ्याचा उत्प्रेक्षा नावाचा अलंकार आहे. त्या साधकाकडे पाहिलं की त्याच्या संबंधाने काय काय वाटतं, आणि या सगळ्या उपमा बदलतात, म्हणून त्याला उत्प्रेक्षा नावाचा अलंकार म्हणतात. जाणी जे योगपीठीचा भैरव, पीठ म्हणजे स्थान, योगपीठ म्हणजे योगस्थान, योगाच्या स्थानावरची किंवा योगपीठावरची भैरव ही अधिष्ठात्री देवता आहे. आपल्याकडे भगवान शंकराची जी काही महत्त्वाची ठिकाणं आहे, त्या सगळ्या ठिकाणामध्ये त्या गावाचं किंवा क्षेत्राचं रक्षण करणारी देवता भैरवनाथ देवता आहे. बघा आपल्या आळंदीमध्ये सुद्धा आता ही सिद्धेश्वराचं ठिकाण आहे ना, ते प्रमाण आहे ना अभंगामध्ये, ते पीठ आलं आहे बघा. शिवपीठ हे जुनाट म्हटलं की नाही, हे शिवपीठ आहे. मग शिवपीठ असल्यामुळे इथं भैरवनाथ आहे. आपण जर उज्जैनला गेलो तर तिथे सुद्धा भैरवनाथ देवता आहे, पण तिथले उपचार वेगळे बरं. तिथं ते भैरवनाथाला वेगळे पदार्थ चालतात, तिथं ते मोकळ्यापणाने विकले जातात. वेगळे म्हणजे तिथं मद्य विकलं जातं, ते घेतात काही काही लोक प्रसाद म्हणून. नाही असं आपलं नाही, माळकऱ्याला नाही ती अडचण. मग तिथे ते संरक्षक देवता आहे. एक काशीमध्ये सुद्धा कालभैरवनाथ देवता आहे. तसं योगपीठ आहे, आणि त्या पीठाचं रक्षण करणारी देवता म्हणजे हा साधक आहे. जाणीजे योगपीठेचा भैरव. तात्पर्य लक्षात ठेवा बरं, लगेच तिथं जाऊ नका उज्जैनला. जाणीजे योगपीठेचा भैरव, काय हा आरंभ भरेचा गौरव. आरंभ भरेचा म्हणजेच काय, मोठेपणाचा. गौरव म्हणजे मोठा आहे असा एक अर्थ होतो. किंवा आरंभ, साधनेचा आरंभ करावा, आणि त्या आरंभाचा पूजनीय पहिला स्तंभ. जसं की एखादा मोठा कार्यक्रम करायचा असेल तर आपण ध्वजाची स्थापना करतो, तर पहिला त्याला स्तंभ लावावा लागतो. तो पहिला स्तंभ मंडपामध्ये सुद्धा असं असतं, आणि त्या पहिल्या स्तंभाचं पूजन केलं जातं. तसं योगाची साधना करत असताना हा त्या आरंभ स्तंभाचा गौरव म्हणजे मोठेपणा आहे, हा एक अर्थ होतो. आणि एक अर्थ असा आहे आरंभ रंभेचा गौरव. तर जगाचा आरंभ करणारीची रंभा, रंभा म्हणजे पार्वती, आणि त्या पार्वतीला मोठेपणा देणारा हा योगपीठेचा भैरव म्हणजे भगवान शंकरचा आहे की काय, असा एक अर्थ झाला. आणि रंभा शब्दाचा एक अर्थ केळी असा होतो. तर आरंभ रंभेचा गौरव म्हणजे साधनेचा आरंभ करणारा केळी नावाचा एक वृक्ष आहे, आणि त्याचा हा मोठेपणा आहे, असे पण अर्थ घेतले आहे. काय हा आरंभ भरेचा गौरव किंवा आरंभ रंभेचा गौरव, की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. सिद्धी म्हणजे पूर्णता, सिद्धी म्हणजे प्राप्ती. वैराग्याची पूर्ण प्राप्ती झाली किंवा वैराग्य सिद्ध झालं, आणि त्या वैराग्य सिद्धीचा अनुभव जर तुम्हाला मूर्त रूपाने पाहायचा असेल तर या महात्म्याकडे पाहावं. जणू काही त्याच्याकडं पाहिलं तर असं वाटतं की वैराग्य सिद्धीचा काय अनुभव असतो तो याच्या रूपाने रूपवान झाला, प्रगट झाला. की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. हा संसार उमानिते माप, का अष्टांग सामग्रीचे द्वीप, जैसे परिमळेची धरीचे रूपचंदनाचे, तैसा संतोषाचा काय घडिला. की सिद्धी भांडारी होणी काढिला, दिशे ते नेमाने रुडला साधक दशे. तो आहे साधकीय दशेमध्ये, पण साधकीय दशेमध्ये असं वाटतं की सिद्धांच्या भांडारातून काढला काय बाजूला. जे काही साधना करून करून सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले, आणि या सिद्ध लोकांचा एक कोश तयार केला, खजिना, आणि त्या खजिन्यातून जसं एखादं रत्न बाहेर काढावं सिद्ध लोकांचं, तसं हा आहे साधक दशेमध्ये. पण दिसताना असं वाटतो हा सिद्ध महात्माचा आहे. हा संसार उमानिते माप, संसाराचं मोजमाप करणारा हा माप आहे.
म्हणजे संसाराला याने आपल्या कवेत आणलेला आहे, हा संसाराला मोजतो आहे. म्हणजे संसाराला कसं मोजतो तो, संसारात कोण लेखे असा एक अर्थ घेता येईल. किंवा फलकट तो संसार येथे सार भगवंत असंही मोजमाप घेऊ शकतो. किंवा एवढा मोठा व्यापक आहे की त्याच्या व्यापकत्वाच्या अनुभूतीमध्ये संसार सहज त्याच्या कवेमध्ये येतो. संसार सगळा ताब्यात आहे त्याच्या, असाही अर्थ घेता येईल. किंवा आणखीन काही अर्थ असेल तर मलाही जास्त काही आता नाही सांगता येणार. हा संसार उमानी ते माप, आपण अर्थ पुन्हा महापुरुषांना गुरुवरे बाबांना विचारू. हा संसार उमानी ते माप की अष्टांग सामग्रीचे द्वीप. योगामध्ये अष्टांग आहे ना, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. तर या अष्टांग सामग्री राहण्याचं द्वीप म्हणजे बेट काय असेल तर तो हा योगभ्रष्ट महात्मा आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या अष्टांग योगाची साधना त्याच्या ठिकाणी मूर्तरूपाने राहते, म्हणून ते सामुग्री राहण्याचं बेट तो आहे. जैसे परिमळेची धरीचे रूप चंदनाचे, परिमळ म्हणजे सुगंध, सुगंधाने ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचं रूप धारण करावं तसं तैसा संतोषाचा काय घडेला. संतोष म्हणजे समाधान, संतुष्टता. जसं सुगंधाने चंदनाचा आकार धारण करावा तसं समाधान, संतोष, आनंद, सुख या सुखाने मूर्तिमंत व्हावं. आणि जो आकार झाला तो या महात्म्याचा आहे. तैसा संतोषाचा काय घडीला, जणू काही त्याची मूर्ती संतोषापासूनच तयार केली की काय असं वाटतं. घडीला म्हणजे तयार केला की, किंवा सिद्धी भांडारीहून काढेला, किंवा सिद्धीच्या खजिन्यातून तो बाहेर काढला की काय असं वाटतं. किंवा जे सिद्ध लोक आहे त्या सिद्ध लोकांचा फार मोठा खजिना तयार केला, अनेक सिद्ध आहे त्याच्यामध्ये, आणि त्यातून एक बाहेर काढला असा वाटतो. सिद्धी भांडारी होणी काढीला, कारण दोन पाठ आहे, सिद्धी भांडारी होणी किंवा सिद्ध भांडारोनी काढीला. मग सिद्धीच्या खजिन्यातून काढला असा अर्थ घ्या, किंवा सिद्धांच्या खजिन्यातून काढला असा दुसरा अर्थ घ्या. दोन्ही अर्थ लागतात. दिसे असा तो दिसतो आहे. तेने माने रुडाला साधक दशे आहे, साधकाच्या दशेमध्ये. पण साधकाच्या दशेमध्ये असताना सुद्धा इतका रुडाला वाढला की त्याच्याकडे बघून असं वाटतं जणू हा साधक नाही, हा सिद्ध महात्माच आहे की काय. कारण तो आजचा जरी साधक असेल तर तो उद्याचा नक्की सिद्ध आहे. म्हणून आपल्याकडं म्हणतात ना, सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनानी भवंती. सिद्धाचे लक्षणं ते साधकाचे साधन असते. योगभ्रष्ट पुरुषाचं एवढं ऐश्वर्य असं बरं, हे सगळं त्याला वश होतं. सगळं ते इंद्राचा चाकर आहे, सेवक. बहुतेक त्याचं भूतसेन असं काही नाव असेल किंवा वेगळं काही नाव असेल. म्हणजे सेवा करता करता चुकला आणि इंद्राने शाप दिला, जा म्हणे तुला मृत्यूलोकात जन्म प्राप्त आहे. तर त्यांचा जन्म झाला नारायणडोहामध्ये, नारायणडोह नावाचं गाव, आणि तेही चांगदेव महाराज. पण इंद्राने उस शाप दिला की सगळ्या प्रकारचं ऐश्वर प्राप्त होईल आणि भगवान महाविष्णू जेव्हा ज्ञानोबांच्या रूपाने येतील तेव्हा तुमचा उद्धार होईल. आणि ते दिसायला एकदम चांगले असल्यामुळे नाव ठेवलं चांगदेव. आणि विद्येमध्ये फार प्रगती, सगळ्या प्रकारच्या विद्या ग्रहण केल्या. शिकतच राहायचे, म्हणजे आपलं विद्याभ्यासी जीवन शिकत राहायचं. वय झालं योग्य, गावोगावीच्या मागण्या येऊ लागल्या. जसं 4 वर्ष सुटल्यावर होतं आमची मुलगी तुम्ही घ्या कन्यादान रूपाने, दक्षिणा एवढी देतो तेवढी देतो. तर ते लोकाला विचारायचे उद्या कोणता ग्रंथ शिकायचा. लग्नाचा विचार नंतर बघू, उद्या कोणता ग्रंथ शिकायचा. गावातले लोक म्हणले आमच्याकडं जेवढं ज्ञान होतं तेवढे सगळे ग्रंथ आता तुमचे पूर्ण झाले, फक्त तेवढा योगाभ्यास राहिला. त्याने मग शिकवा उद्यापासून. ते म्हणे आम्हाला योगाभ्यास शिकण्याचा योगच आला नाही, आम्हाला इकडंच भरपूर प्रवचन आहे त्यामुळे आम्ही योग कधी केलाच नाही म्हणे. आणि योग करायला वेळ कुठे आहे म्हणे, कोण शिकवणार. तो वाराणसीला जावं लागेल. निघाले वाराणसीला. आता ते चांगदेव महाराज श्रीमंतच होते, गावोगावीची यात्रा त्यांच्यासोबत निघाली. सगळा खर्च चांगदेव महाराजांनी करायचा. कोणी आजारी पडला तर औषध द्यायचं, थकला तर पाठीवर घ्यायचं. सुखाने यात्रा झाली, वाराणसीमध्ये गेले. त्याचा पराक्रम तेवढा ऐकला होता लोकांनी. स्वागताला आले सगळे. आल्यानंतर चांगदेव महाराजांनी विचारलं, मी असं ऐकलं म्हणे की या नगरीमध्ये कोणीतरी योगी राहतो. बाकीचे लोक म्हणे आम्हाला माहिती नाही, पण आपल्या वाराणसीमध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती, त्याला आपण विचार. मग त्या वयोवृद्धाला विचारलं, तुम्ही योगी पाहिला का. त्याने हो, या वाराणसीमध्ये एका भुयारामध्ये योगी राहतो. पण तुम्ही पाहिला. नाही नाही, मला माझ्या आजोबांनी सांगितलं.
म्हणे मग आजोबांनी पाहिलं असेल. नाही, त्यांना त्यांच्या आजोबांनी सांगितलं. अरे म्हणे कुठपर्यंत 8 वाजत आले ना आता, आजोबा कितपर्यंत लावायचे. म्हणजे याचा अर्थ त्या योग्याचं दर्शन प्रत्यक्षात घेतलेला एकही व्यक्ती वाराणसीमध्ये नाही. पण त्या मात्र वयोवृद्ध आणि जाऊ नका म्हणे, कारण त्या भुयारामध्ये भूत प्रेत पिशाच वेताळ असे लावलेले आहे. व्याघ्र आहे, मोठमोठाले अजगर सिंह सगळे भूत लावले. स्तंभन विद्या आहे तिथं, आणि ते गेलेल्या माणसाला ठेवत नाही. पण चांगदेव महाराज म्हणे मी गेल्याशिवाय राहणार नाही. आता बाकीच्या लोकांची यात्रा झाली होती, ते महाराज जाऊ द्या ना, जाऊ आपण गावाकडे. काही योग शिकलाच पाहिजे का? ते नाही, मला शिकायचा. महिनाभर माझी वाट बघा, आलो तर ठीक, नाही तर तुम्ही निघून जा. आता चांगदेव महाराज तिथं गेले, स्तंभन विद्येचा वापर केला आणि जागच्या जागी सगळ्या प्रकारचे ते हिंस्र श्वापद हे सगळ्या प्रकारच्या देवता स्तंभित केल्या खांबाप्रमाणे स्तंभन विद्येचा वापर करून. आणि त्या भुयारात प्रवेश केला. घरा माझी घरे, द्वारा माझी द्वारे, विवरात विवरे लक्षवरे. घरात घरं, दरवाजात दरवाजे, आणि भुयारात भुयार लाखापर्यंत. किती योगी तो आतमध्ये जाऊन बसला असे. आणि आतमध्ये पाहिलं तर दिव्य प्रकाशामध्ये तो योगी महात्मा बसलेला. त्याचा चांगदेव महाराज गेले, नमस्कार केला. आणि गुरुजींनी पाहिलं, बाळ तू कसा आला? नम्रता होते, तुमच्या कृपेनंच आलो. म्हणजे आर्थिक कृपेनं म्हणतोय हा नम्र आहे. आणि मग चांगदेव महाराज सिद्धच होते. बळी इंद्रिये ती म्हणा, मन एकवटे पवना, पवन सहज गगना मिळवचे लागे, ऐसे नेनो काया पैसे, समाधी गरपुषे मानसाचे. मग त्यांनी चांगदेव महाराजांना सांगायचं, या अंगाला असं म्हणतात यम अंग आहे, लगेच सिद्ध. नियम सिद्ध, आसन लगेच आसन. म्हणजे प्राणायाम करा, जिंकला प्राणायाम. म्हणून असं करता करता षटचक्राचं भेदन केलं आणि समाधी लागली. तर ते गुरुजी म्हणले, मला सुद्धा एवढं कीर्तन आपलं हे मला सुद्धा हे कठीण गेलं होतं. आणि यांना मात्र एवढा अनुभव आला. 7 वर्षापर्यंत समाधी भोगली, 7 वर्षापर्यंत जे लागली समाधी, 7 वर्षापर्यंत. आणि समाधीतून बाहेर आले. मग म्हटले, गुरुजी आता याच्या पुढं काय आहे? गुरुजी म्हणले, याच्या पुढं तूच आहे. 2 अर्थ होतात. म्हणजे याच्या पुढं आता अभ्यास नाही, आणि याच्या पुढं म्हणजे माझ्या पुढं तूच आहे, आता दुसरं काही नाही. गुरुजीला असं शिष्य मिळालं तर त्यांना आनंद झाला. आणि मग ते चांगदेव महाराज तिथून जे बाहेर आले, आता 7 वर्ष झाली होती. आणि लोक फक्त महिनाभरच थांबले होते. लोक थांबत नसतात. आपल्याला वाटतं लोकांचं लय जीव आहे, काला झाल्यावर कोणी थांबत नाही. काला झाला का लोक निघून जाते, काही नसतं. आपल्याला वाटतं जास्त आपल्यालाच मोह असतो, बाकी काही नसतं. लोक कुठं थांबतात, वेळ नसतो लोकांना, केले लोक निघून. आणि मग तापी तीरावर आश्रम स्थापन केला. आणि मग काय सिद्धी भांडारी उनी काढिला, दिशे ते नेमाने रुडाला असा अधक दशी. आणि मग सगळ्या सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. असा योगभ्रष्ट पुरुषाचा ऐश्वर्य असतं चांगदेव महाराजाप्रमाणे. आता इथपर्यंत आपण ही साधना पाहिली. आणखीन हा असणारा साधक कोणत्या गतीला प्राप्त होतो, त्या गतीचं उत्तर दिलं आहे ना इथे. अप्राप्य योग संसिद्धीम कामगतीम कृष्ण गच्छती. तो दुर्गतीला तर काही जात नाही. मग कोणत्या गतीला जातो? तो याती पराम गतीम, तो परागतीला प्राप्त होतो. असा विचार परमात्मा सांगतील. या श्लोकाचा विचार आपण पुढे उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.